जय खानदेश मंडळी. आपला आयराणी कॉमेडी चॅनलला सबस्क्राईब कर द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक बी ठोके द्या आणि आपला मित्र परिवारला शेअर बी कर द्या व्हिडिओ. चहा पेवाले भेटे का मला आज सकाळ 6 वाजता उठीसन तयार होईसन बठेले मी आटे फक्त एक कप चहा पेवासाठी. का हो सांता लयस का ना तू चहा कत्ती चुलामा गाड्या बैठले काय माहिती. काय शेव काय एवढा बॉम्ब मारा सकाळ सकाळ मा कथी चुलामा गाळ्या बैठेल होती लईना तो चहा चहा देना मले. घरमा दूध नाही से काय म्हणून तोंड उकाडीसन दुका तुमले. काय दूध नाही से काल दिनच संध्याकाळी 1 लिटर दूध तुला तोंडवर मारी फेकव तुम्ही. संपी घ्या ते दूध कवस ना. ओ चक्रम डोकानी 1 लिटर दूध होतं ना कस काय संपी घ्या. चहा करात्यान मग संपी घ्या दूध पत्नी बाई ना 1 लिटर दूध नी चहा काही तू का बट्टा गावले निमंत्रण दिले काय तू. मीच पीक घेऊ ती चहा उपास आहे म्हणा आज वट पौर्णिमा म्हणा. बर मग मला चहा तुमला चहा बी भेटावणे जेवण बी भेटावणे कारण आज उपास आहे म्हणा. मन मा ताकद नाही काम करानी असक्तपणा यायला मला. ओ चक्रम डोकानी सकाळपासून काय माय चेरी राहिनी साबुदाणा खाय राहिनी केळं सफरचंद चिकू समजा खाय राहिनी आणि म्हणा उपास आहे म्हणा. उपास तू ना आणि उपास मला मार राहीन तू असा खाय बी उपास करतस का हो. मी असाच उपास करस. घोर कलियुग आहे घोर कलियुग. असंच चालत राहणार तर लवकर उपडी जासू मी. बरं उपडी जासात जाऊ देसू का मी तंगड दरेसन परत खेचलेसू. तू ना उपास देखील तो यंबी मला जित्ता सोडावणे. हाव हाव देखस मी बी कोण येस तुमल्या लेवाले. आजकाल ना बाया काय उपास करतील उपास तर सावित्रीने काय होता. मरेल नवरा जित्ता करेल नाही ती सावित्री. यंबी त्यांना समोर झुकी गायता त्याला म्हणतोस उपास. नका सांडपणाशी काढू माले तुमना सांडपणा तुमना पास ठेवा. गैरा उभी जायला मी तुले बोलते किदरा टाकू तू सांगता मला. हे देवबा मी काय पाप करेल होतं ते मला अशी बायको तिने. सुधर हो सांगता सुधर जराशी. से तशीच बरी आहे मी नाही सुधराव तुम्हीच सुधरी जा. जायते वयते बाहेरून दूध लाइये आणि 1 कप चहा उकडे दे मला. एवढा काय वाया चालणार त्या चहासाठी. 1 दिवस चहा नाही पण आता मरी जातात का. घरमा एवढा काम पडले ते कोण करी तुमना मायना दाद्या का मना मायना दाद्या. ओ चक्रम बेजानी मना मायना दाद्या कळेन तू एवढी माती जायला तू दम धरते. बंद करा रे तुमना धंदा काय लादी ना सकाळ सकाळ मग कुकडूम. बाई झोपू देतात नाही गुन्ना मुन्ना कोणी झोपेले का काय काहीच समजत नाही लाईत ना टर सकाळ सकाळ मग. काय काय वय का तुम्ही झगडा कराने हा लगीनले 20 वर्ष विग्यात तरी काय सुधारतात नाही तुम्ही. गल्लीस ना 4 लोक जमावी जातस तरी तुम्ही थांबतात नाही. बाई बळवा नको सांग पण असे काढू उठ 9 वाजे घेत ना उठ ना. झोपू द्या ओ झोपू द्या ना शाळा पुढला हप्ता मा चालू होणार से तर मजा मारू द्या माले. बाई चांगलं सपन देखील राहीन तू मस्त अप्सरांना मांडीवर डोकं टिसन अंगोर खाय राहीन तू वाट लाईटा की पुरा सपन नाही तुम्ही. ओ अप्सरांना पोट ना बरोबर ना पोरे अंग तोंडूसन तयार घ्या तू अजून आतून मत पडेल उठ. बस लागे जाताना मागे आते सुकणं झोपू बी देऊ नका त्याला. कत्तुनी बहिणी तू परत तोंड चाळायला लागले. माले काढ चहा भेटावणे मला बाहेर तर पडणं पडे चहा प्यावाले. ओ बिजू भाऊ चहा द्या बरं 1 कप. काय हो राम भाऊ आज कस काय टपरीवर चहा प्यावाले. काय बोलू दादा आज वट पौर्णिमा से सकाळना चहा नाही नाश्ता नाही आणि दुपारनं जेवण बी नाही म्हणे बायको. उपास करतस का उपकार करतस या बायका समजत नाही मला. चला उपास तर त्यात धरतस पण उपाशी आपल्या मरण पडस. जाऊ द्या हो जाऊ द्या 1 दिवस काय हो सहन कर लेवा 1 दिवस. हा का भाऊ कुठून बोल ना तू. हा तू लगीन व्हायला नाही ना. लगीन उद्या मग समजे तुले. राम राम हो राम भाऊ. राम राम हो नाना या चहा ल्या. चहा पेवाले जून हो राम भाऊ मी सकाळना चहा नाही ना. बाई ना वट पौर्णिमामुळे आपला ठाव प्यावना वांदा वे घ्यातो नाना. हाव ना राम भाऊ आमनी दल्लुकडी वय बी घे तरी म्हणे उपास करसू म्हणजे करसू. ओ काका ना देना चहा नाही तर जाऊ का दुसऱ्या टपरीवर. दम मारा हो राम भाऊ गरम तो उद्याचा. मग नाना काय म्हणस तब्येत. बरीच आहे वो तब्येत धकाड आणू जवलंग हातपाय चालला ना तवलं. सोने भाऊ चहा पेवार आणि देख चल आपण बी चहा पेव. चहा पेवायला येईल का तू का रे आटे. किडा पळायला येईल ना
किडा पाडून काम कर ना. हो नाना काय करा दाडे. बाई बडवाच्या पी राहणार रे दिशी नाही राहणार का तुला का रे. तुम्ही बाई ना दल्लुकडा जास्त लांब चालला ना का घरून खाय पीस नेले तरी आडे चहा पी राहणार बोलाव का दल्लीले. हो नाना घरून जेवण करीस नेले तरी खोटं बोल ना तुम्ही. नाही हो रामभाऊ कुठे ऐकतशा पोरेस ना. असं नाही ऐकव दल्लुकडं दल्लीला येऊ द्या मग समजी तर. येऊ दे ना दल्लीला काय करे ती माले मी नाही घाबरत तिले. हाय गेडी देखी का एकच गेडी मला लंबी कट टाकसो तिले. ओ बाप सोन्या भाऊ दल्लुकडं बी बेकार से भाऊ दल्लुकडं काय कमी नाही. ओनी दल्ली आता काय खरं नाही दल्लुकडानं. घरना 2 कप चहा पिसन बी तुला मन भरणं नाही का 8 दिवसा नाकू पिरा ना. हो ना मोठी माय बी खोटं बोल राहीन का ते. दल्लुकडा म्हणे दल्लीनी चहा दिने नाही म्हणे दिवसभर ना उपाशी ठेवायले. का रे एवढा माती जायला तू. हां एवढा लबाड बोला ना दम दर जरा मला पूजा करलू दे मग दाखाडस तुले. चालू सांगता पूजा करलू तर आपण मग देखच तुला नानाकडे. का हो नाना वया चांगला मोकास आहे नाही तर आज काय खरं नाही तुमनं. हे वटवृक्षा मना नवराले दीर्घ आयुष्य मिळू दे. ते तेवढंच बरं आहे आयुष्य नको ते दीर्घ आयुष्य मले. आता यम दिसायला लाग्यात मले. मना नवराले सुख शांती दे. तू आराम खाल जगू दे शेतावर तर सुख शांती लागे मले सुख शांती दे म्हणे. मना नवराले धन लाभ होऊ दे. तेवढं कमायलास तेवढं ते एक दिन मावळा टाकस तू काय धन लाभ होऊ दे. हो ना वय गाय पूजा आता तू गया. बाय बडवासन निघाणार आठून काय आग लावानं काम करणार तुम्ही. जल्ली नंतर पहिले तुम्ही जोडायचं असतं म्हणा हात खाल. माले मारशी तू हात तलाय दे. 4 लोकच मग नाव ठेवस तुम्हाला दल्लीने उपाशी ठेवायला म्हणे. घर माझ्यावाले भेटत नाही का तुमले. हां बसो जास्ती लांबी चालू नको 4 लोकच मग बोला ना माले. हाय गेडी देखी का मारी मारी आटेच उपाट टाकसू तुले. मोठे माय दल्ला म्हणे घाबरत नाही म्हणे मी दल्लीले. घाबरत नाही घरमात आवाज निघत नाही त्यांना. आडे काय 4 लोकच मग बोंब मारा ना घर चाल तुला दाखडस. अजून लागू दे रे आग. दल्लुकडे एकच बुक्की मग तुला लंबी कटकसू म्हणे. मला लंबी करशी तू मी काय साधा सोड शकत तुला का रे. तुम्ही बय ना साधा नाही तर या पोरे किडा पाळणं काम करा. सटकू दे मला आठून नाही तर काय खरं नाही म्हणा आज.